नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। आपण दैनंदिन प्रकारामध्ये किंवा दैनंदिन वेळेमध्ये आपण चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन येत असतो आणि हे जे प्रश्न आहेत हे परीक्षाभिमुख असल्यामुळे, परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे हे नेहमी किंवा दररोज तुम्हाला पाहायचे आहेत आणि परीक्षेसाठी कुठलं कंटेंट हे गरजेचं असतं किंवा त्याच्यामध्ये चालू घडामोडीमध्ये कोणते पॉइंट हे महत्त्वपूर्ण असतात यावरती आपण दररोज चर्चा करतो आणि म्हणून न चुकता आपले जे काय हे चालू घडामोडीचे जे काय सेशन आहेत ते तुम्ही पाहायचे आहेत। आणि आजचा जो काय पहिला प्रश्न असणार आहे तो तुमच्या समोर आहे आणि ज्या प्रश्नामधून काय सांगितलंय ते एकदा लक्षात घ्या। डिफेन्सच्या रिलेटेड असलेला हा प्रश्न आहे। काय म्हटलंय इथे, भारताने स्पेन कडून C-295 विमान हे आहे, विमानाचं नाव आहे हे, आणि हे जे विमान आहे किती प्रमाणामध्ये खरेदी केलेलं आहे, त्या विमानाची संख्या काय आहे, किती विमानाची खरेदी केलेली ते तुम्हाला सांगायचंय। तर त्याचं योग्य उत्तर मित्रांनो तर काय असणार आहे, 56 असणार आहे। तर हे जे विमान आहेत हे विमान आपण खरेदी केलेले आहेत यासाठी की आपली जी काय सुरक्षा व्यवस्था आहे ही व्यवस्था चांगल्या पद्धतीने राबवली पाहिजे आणि यामुळे आपण विशेष प्रयत्न आज करत आहोत। आणि मला तुम्ही कमेंट करून सांगायचं, आजचा हा तुमचा प्रश्न असेल की ही जी विमानं आहेत ही विमानं स्पेन कडून खरेदी केलेली आहेत, मान्य आहे, परंतु ही जी विमानं ही कोणत्या डिपार्टमेंटला दिली जाणार आहेत, म्हणजे कोणत्या सेक्शनला इथे सोपवली जाणार आहेत ही विमानं, ते मला तुम्ही कमेंट करून सांगा। ओके, आता त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, मसुरी नावाचं एक ठिकाण आहे आणि हे मसुरी नावाचं ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे कारण UPSCचे ज्यावेळेस मुलं ती एक्झाम पास आउट होतात या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी, हायेस्ट लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी एक संस्था आहे आणि ज्या संस्थेला लाल बहादूर नॅशनल अकॅडमी आहे आणि ही अकॅडमी जी आहे ही मसुरी या ठिकाणी आहे, ज्या माध्यमातून या उमेदवारांना, ज्या उमेदवारांची या परीक्षेतून निवड झालेली UPSC मधून त्यांना काय केलं जातं तर प्रशिक्षण दिलं जातं मित्रांनो। तर मसुरी 2025 पासून पर्यटकांना हॉटेलमध्ये थांबताना कोणती प्रक्रिया बंधनकारक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। ज्यावेळेस मसुरीमध्ये काही पर्यटक जर राहायला गेले, फिरायला गेले तिकडे आणि तिथे जर हॉटेलमध्ये त्यांनी स्टे केला तर त्यांना नोंदणी करणं आता कंपल्सरी झालेलं आहे आणि ही नोंदणी तुम्हाला कुठे करायची, पासपोर्टचे आहे का तर नाही, पासपोर्ट हा आपल्याला आवश्यक नाही आहे। ओके, तिथे जायला त्यानंतर आधार कार्डची नोंदणी नाही आहे किंवा आधार कार्ड तुम्हाला तिथे जमा करायचं तर बिलकुल नाही आहे, पण तुम्हाला सरकारी पोर्टलवर नोंदणी करणं हे खूप गरजेचं आहे जर तिथल्या हॉटेलमध्ये आपण राहत असू तर, हे कायम लक्षात राहू द्या। त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूयात मित्रांनो। बघा, राजस्थान हे जे शहर आहे हे राजस्थान शहर मी म्हटलं, राजस्थान हे जे राज्य आहे हे राज्य खूप महत्त्वपूर्ण आहे। तुम्ही मला लगेच कमेंट करून सांगायचं आता हे जे राज्य आहे या राज्याची राजधानी कोणती ते मला तुम्ही सांगणार आहात। मग आता मित्रांनो एक लक्षात घ्या की हे जे राजस्थान राज्य आहे या राज्यामध्ये थार नावाचं किंवा थरचे वाळवंट म्हणून एक प्रसिद्ध वाळवंट आहे, थरचे वाळवंट, ज्यामध्ये वालुकामय प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे आणि 2025 मध्ये शोध लागल्याने, बघा आता लक्षात घ्या, राजस्थान मधील थार वाळवंटामध्ये 2025 मध्ये शोध लागलेले पहिले सिंधू संस्कृतीचे जे काय स्थळ आहे ते स्थळ तुम्हाला सांगायचं आहे। आता एक मुद्दा समजून घ्या की ही जी सिंधू संस्कृती काय प्रकार आहे, तर मित्रांनो सिंधू संस्कृती ही जी आहे इतिहासामध्ये या संस्कृतीला विशेष महत्त्व आहे। आपण या सिंधू संस्कृतीचा जो काय अभ्यास आहे तो प्राचीन काळामध्ये करतो आणि प्रामुख्याने हिची जी काय सुरुवात आहे ही इसवी पूर्व 1700 मध्ये झाली आणि तिचा शेवट हा इसवी पूर्व 2600 मध्ये झालेला दिसून येतोय। आता हे जे इसवी आहेत हे आपण थोडेसे असे का सांगितले, कारण ते इसवी पूर्व कालखंड आहे म्हणून आपण त्याला त्याची उलटी गणना करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि ही जी सिंधू संस्कृती ती भारताची
सर्वात प्राचीन अशी संस्कृती आहे जी सिंधू नदीच्या काठी बसलेली होती मित्रांनो, लक्षात आलं का? आणि या सिंधू संस्कृतीचे एक वैशिष्ट्य होतं, ही या सिंधू संस्कृतीमधील जी कुटुंब पद्धती असायची, ही कुटुंब पद्धती तर मातृसत्ताक होती, म्हणजे महिलांना मोठ्या प्रमाणावर इथे स्थान होतं आणि सिंधू संस्कृतीमधलं एक ठिकाण इथे मिळालंय. तसं इथे अगोदर भरपूर संशोधन झालं होतं. 1921ला ही इथले ठिकाणं अगोदर मिळाले होते सिंधू संस्कृतीचे. आणि त्या काळी कुठले ठिकाणं मिळाले तर लोथल मिळालं होतं, त्यानंतर हडप्पा मिळालं होतं, मोहेंजोदाडो मिळालं होतं, कारण त्या ठिकाणी लोहमार्गाचं उत्खनन चालू होतं आणि सर जॉन मार्शल यांच्या माध्यमातून तेव्हा ते म्हणजे संशोधनाचा तो काय भाग जो आहे तो पुढे कंटिन्यू करण्यात आलेला होता. म्हणून तेही लक्षात राहू द्या की तिथे अशा पद्धतीचा प्रश्न पडेल सिंधू संस्कृतीच्या रिलेटेड. असंच असतं, चालू घडामोडीच्या आधारावर प्रश्न असतात मित्रांनो. आता लक्षात घ्या की आता हे जे कालीबंगा आहे हे पण सिंधू संस्कृतीमधलं ठिकाण आहे आणि लोथल देखील आहे. पण आता राजस्थानमध्ये कोणतं मिळालं आहे तर राजस्थानमध्ये हे मिळालं आहे ज्याला रताडियारी डेअरीज असं त्याचं नाव आहे. आणि हे ठिकाण जे आहे हे राजस्थान मधील महत्वपूर्ण ठिकाण असलेलं तुम्हाला बघायला मिळेल. ओके, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात मित्रांनो. लक्षात घ्या, डॉक्टर व्ही नारायण हे जे आहेत, आता हे कोणत्या संस्थेशी निगडीत असलेले व्यक्ती आहेत मला तुम्ही सांगा. नुकतीच त्या संस्थेमध्ये ह्यांची खूप महत्वाच्या पदावरती काय झालेले नियुक्ती झालेली ते मला कमेंट करून सांगा. आणि आपण ते पाहिलंय, म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं होतं अगोदर 2025 मध्ये कोणकोणत्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय तर तो पुरस्कार आहे मित्रांनो जी.पी. बिर्ला स्मृती पुरस्कार आहे. हा पुरस्कार यांना देऊन यांचा सन्मान केलेला आहे. हे परीक्षेसाठी खूप गरजेचं असेल, लक्षात राहू द्या. आता त्यानंतरचा मुद्दा बघू आपण मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय आहे आणि मुंबई उच्च न्यायालय हे जे आहे ते कोल्हापूर, बघा मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन कोल्हापूर सर्किट बेंच हा जो आहे तो कोणत्या तारखेपासून कार्यान्वित झालेला आहे. कार्यान्वित म्हणलंय, उद्घाटन वेगळं आणि कार्यान्वित वेगळं. ओके, तर लक्षात ठेवा. आता अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे की कोल्हापूर सर्किट बेंच म्हणजे काय. तर मित्रांनो, सर्किट या शब्दाचा अर्थ होतो ज्याला आपण स्थलांतरित म्हणतो. आणि हा एक सर्किट जो प्रकार आहे हा ब्रिटिश काळापासून आलेली ही कॉन्सेप्ट आहे. ही कॉन्सेप्ट अशी असायची बघा, सर्किट न्यायालय नावाची एक कॉन्सेप्ट होती ब्रिटिश काळामध्ये. आणि त्या काळात असं असायचं की जर सर्किट न्यायालयांची एक भूमिका असायची की ते काय करायचे की वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा एखादा गुन्हा घडेल, एखादा प्रॉब्लेम होईल, तेव्हा त्या ठिकाणी जाऊन काय करायचे की ती जी समस्या आहे ती समस्या स्वतः सोडवायचे. हा एक स्वतःचा एक योग्य असा ते एक बेंच असायचा, म्हणजे थोडक्यात 4-5 लोक असायचे त्यांच्या तिथे या डिपार्टमेंटमध्ये आणि ते त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन ते प्रश्न सॉल्व्ह करायचे. तर तशाच प्रकारचं हे एक सर्किट बेंच आहे जे न्यायनिवाडा करणार आहे. काय करणार आहे? जे न्यायनिवाडा करणार आहे. आणि हा जो न्यायनिवाडा आहे कोल्हापूर भागामध्ये ते बेंच आहे. आणि कोल्हापूरमध्ये काय केलंय की जुन्या कोल्हापूरमध्ये एक जी जिल्हा न्यायालयाची जी जुनी इमारत आहे त्या जुन्या इमारतीमध्ये हा बेंच आहे, किंवा बेंच म्हणजे ऑफिस म्हणा तुम्ही, ठीक आहे. हा बेंच म्हणजे वेगळा अर्थ काढू नका. आता हे जे सर्किट बेंच आहे हे काय करणार आहे तर न्यायनिवाडा करणार आहे. मग किती जिल्ह्यामध्ये तर साधारणतः जवळपास 6 जिल्ह्यांमध्ये हे काम करणार आहे. ओके, असा हा प्रकार आहे, ते पण लक्षात राहू द्या. तर या सर्किट बेंचचं उद्घाटन कधी झालं तर 16 ऑगस्ट 2025 ला झालं. परंतु कार्य कधी केलं, अंमलबजावणी कधी झाली, कार्य करायला सुरुवात कधीपासून केलंय तर 18 ऑगस्ट 2025 पासून उद्घाटनाच्या 2 दिवस नंतर यांनी काम करायला सुरुवात केलेली दिसून येईल. ओके, आता मित्रांनो बघा की ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघ जो आहे, ओके, पुरुष फुटबॉल संघ, तर या पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांचं नाव आहे खालिद जामिल यांचं आहे. तर यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली, या पदावरती ते विराजमान झालेले आहेत. आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघू मित्रांनो. बघा, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये
म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो होता त्याचा आत्ताचा क्रमांक कितवा होता, तर 71वा क्रमांक होता मित्रांनो. आणि या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट पिक्चर किंवा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, किंवा असा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला, तर मित्रांनो त्याचं नाव आहे 12th फेल नावाचा चित्रपट. ओके, आपण यावरती डिस्कशन पण केलं होतं कालच्या सेशन मध्ये. आणि हा जो 12th फेल पिक्चर आहे यामध्ये महत्वाची भूमिका करणारा जो काय नायक आहे किंवा अभिनेता आहे त्याचं नाव काय आहे, तर विक्रांत मेसी आहे. आणि ज्याने मनोज शर्माचे जी काय हे आहे म्हणजे व्यक्तिरेखा आहे ती व्यक्तिरेखा याने स्वीकारलेली आहे. आणि या विक्रांत मेसीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळालाय. आणि त्याचबरोबर शाहरुख खानला देखील मिळाला मित्रांनो, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याला पुरस्कार मिळालेला आहे शाहरुख खानला. आणि शाहरुख खानला कशासाठी मिळाला, कुठल्या फिल्मसाठी, तर त्याला जवान या फिल्मसाठी मिळालेला आहे. ओके, हे पण तुम्ही लक्षात राहू द्या. आता त्यानंतर परत पुढे की राणी मुखर्जी ही जी आहे तिला बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून अवॉर्ड मिळाला आहे. आलं लक्षात, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असा तिला पुरस्कार मिळालेला आहे. तिचा एक चित्रपट होता बघा, डॉक्टर चटर्जी व्हर्सेस नॉर्वे, अशा पद्धतीचा तो चित्रपट. फार काय तुम्हालाही कदाचित माहिती नसेल, एखाद्याला माहिती असेल, मला पण तो काय माहिती नव्हता, पण या बिचारीला तो काय पुरस्कार मिळाला, हरकत नाही. तर आता आपण पुढे जाऊयात मित्रांनो, त्यानंतरचा आपण भाग बघूयात नंतर काय झालं. तर आता लक्षात ठेवा, डार्विन्स फ्रॉग नावाचा हा एक फ्रॉग आहे आणि तो कालवंश होत आहे, नष्ट होत आहे, दुर्बल झालेत खूप. आणि तो दिसला, तो कुठे दिसला माहितीये का, तर चिली नावाच्या देशामध्ये दिसला. आणि मग चिली नावाच्या देशाने काय केलं, तर या डार्विन फ्रॉग जो आहे तर याच्या संवर्धनासाठी पावले उचलायला सुरुवात केली. तर मी काय प्रश्न बनवलाय की डार्विन फ्रॉगच्या संवर्धनासाठी खालीलपैकी कोणता देश विशेष प्रयत्न करत आहे असं मी म्हटलंय. तर त्याचं नाव डेफिनेटली आन्सर काय असणार आहे, चिली असणार आहे. तर हे जे चिली नावाचा जो काय देश आहे हा देश प्रामुख्याने इथे काय करत आहे, तर प्रयत्न करत आहे. जो चिली नावाचा जो काय देश आहे हा पॅसिफिक ओशनच्या साईडलाच आहे बघा. ओके, आणि त्याचा आकार जो आहे तो आकार या पद्धतीचा असलेला तो देश आहे. ओके, लक्षात राहू द्या. आणि अशा आकाराचा जगामध्ये तो पहिलाच देश, म्हणजे पहिला देश म्हणण्यापेक्षा असा एकमेव तो देश आहे. ओके, लक्षात आलं सर्वांना, असा हा प्रकार आहे. आणि हे जे डार्विंग आहेत, हे डार्विंग खूप महत्वाचे आहेत मित्रांनो, कारण या डार्विनने काय केलं होतं, तर मानवी उत्क्रांती जी आहे, आता ते जवळपास जनरली सर्वांना माहिती आहे कारण आपण ते 10वी पासून शिकत येत आहोत, की डार्विनने जी काय मानवी उत्क्रांतीची जी काय थिअरी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितली होती आपल्याला. आणि त्यानंतर एक शेवटचा प्रश्न घेऊ मित्रांनो, भारतातील पहिली AI चलित अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर लक्षात राहू द्या, AI वरती आपण नेहमी खूप बोलत आहोत, म्हणून आजच्या भागामध्ये फार काय बोलणार नाही कारण मागच्या सेशन मध्ये खूप बोलून झालंय. आणि AI ही जी अंगणवाडी आहे ही नेमकी कुठे सुरू केली, तर मित्रांनो नागपूरमध्ये सुरू केलेली ही अंगणवाडी आहे आणि ती महाराष्ट्र मधलं पहिलंच पाऊल आहे. आता लक्षात ठेवा, हे जे अंगणवाडीमध्ये काय केलं जाणार आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काय ऍडव्हान्स टीचिंग जे आहे, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पिक्चरच्या माध्यमातून थोडी गोडी लावली जाणार आहे शिक्षणाचे, असा या AIचा इथे काय केला जाणार आहे, वापर केला जाणार आहे. ओके, आणि मग पहिलं AI असलेलं जे काही शहर आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा. आणि आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास पण करत राहा. धन्यवाद.